हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण माय इंग्लिश बुक 7 म्हणजे आता 7वीच्या इंग्लिशच्या पुस्तकातील 1.6 इन अ क्लास ऑफ देअर ओन याचा पार्ट 2 पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. आपण पहिल्या पार्टमध्ये पाहिलं एक ग्रुप आहे, एक क्लास आहे, त्याच्या क्लास टीचर आहेत मिसेस देसाई. त्या क्लासचा पहिली युनिट टेस्ट झालेली आहे. भरपूर मुलं नापास झालेली आहेत. फक्त काही जणांनीच चांगले मार्क मिळवलेले आहेत. काही जणं तर फेल झालेली, काही जणं तर खूप साऱ्या विषयांमध्ये सुद्धा फेल झालेली आहेत. त्या दिवशी देसाई मॅमच्या डोळ्यांमध्ये त्यांना अश्रू दिसले आणि त्यांना वाटलं की ह्याच्या पुढे त्यांना आपल्यावरती अभिमान राहणार नाही. आता ह्याच्याबद्दलचं डिस्कशन सुरू झालेलं आहे. तर आपण पाहूया की ते काय डिस्कशन करता आहेत. पार्ट 2. बट दिस इज रिअली टू सॅड सेड आकाश. त्यावरती आकाश म्हणाला हे खूपच वाईट झालं. वी मस्ट मेक हर प्राऊड ऑफ अस. आपण नक्कीच त्यांना अभिमान वाटावा असं काहीतरी केलं पाहिजे. बट हाऊ, व्हॉट कॅन वी डू, आज सुनील. त्यावरती सुनीलने विचारलं पण हे आपण कसं काय करू शकतो, आपण काय करू शकतो. शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल. तर तोपर्यंत आनंदी होणार नाही जोपर्यंत आपण सगळे मिळून काहीतरी चांगलं करणार नाही. डू यू थिंक दॅट इज पॉसिबल. तुम्हाला असं वाटतं का की हे शक्य आहे. अँड देन सडनली इट क्लिक. आणि मग सगळ्यांनाच एकाएकी असं वाटलं. येस आय सेड. त्यावरती अस्मिता म्हणाली हो, वाय नॉट, का म्हणून नाही. वी विल मेक इट पॉसिबल. आपण सगळ्यांनी मिळून हे शक्य करून दाखवलं पाहिजे. इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट. आपण सगळ्यांनी मिळून जर एकत्र काम केलं तर नक्कीच आपण हे करू शकू. राईट सेड आकाश, लेट्स डू इट. त्यावरती आकाश म्हणाला बरोबर आहे, चला करूया, एकत्र मिळून प्रयत्न करूया. सो द नेक्स्ट डे वी मीन्स द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन. लगेचच दुसऱ्या दिवशी सगळे एकत्र मिळून बसले आणि चर्चा करू लागले प्लॅन ऑफ ॲक्शनबद्दल. चर्चा करू लागले कशाबद्दल, प्लॅन ऑफ ॲक्शन, काय करायचं पुढे ह्याच्यावरती ते चर्चा करू लागले. वी ऑल ॲग्री दॅट दोज हू गेट गुड मार्क्स शुड हेल्प अदर्स. मग आम्ही ह्या गोष्टीवरती सगळ्यांनी सहमती दर्शवली. ज्यांना चांगले मार्क मिळालेले आहेत त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची. दॅट्स ऑल व्हेरी वेल सेड नियती. त्यावरती नियती म्हणाली हां हे ठीक आहे. शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास. तिचं गणित अख्ख्या वर्गामध्ये चांगलं होतं. आय हॅव ट्राय टू हेल्प बिफोर. मी ह्याच्या अगोदरही सगळ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. बट नो वन इज इंटरेस्टेड. पण बाकीच्यांनी त्याच्यामध्ये अजिबात मला दिलचस्पी आहे, रुची आहे असं दाखवलं नाही. दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम. त्यांनी मला मदतच करू दिली नाही. परहॅप्स यू आर टू बॉसी सजेस्टेड सोली. त्याच्यावरती सोली म्हणाली तू बॉससारखं वागायला बघतेस, मी सांगते तेच ऐकायचं वगैरे असं काहीतरी आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतेस. म्हणजे याचा अर्थ काय होतो, मुलांना बॉससारखं करून दाखवलेलं आवडत नाही तर त्यांना मित्रासारखं जर तुम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केलात तर ते ऐकतात. वी हॅव बेटर थिंग्स टू डू आफ्टर स्कूल. आपल्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण शाळेनंतर करू शकतो. हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स सेड निलेश. निलेशने विचारलं कोणाला इथेच बसून गणित शिकायचं आहे किंवा त्यानंतर गणित शिकायचं आहे, शाळेनंतर गणित शिकायचं आहे. यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द आन्सर. तू आम्हाला उत्तरं देऊन मदत करू शकते. सी व्हॉट आय मीन सेड नियती. त्यावरती नियती म्हणाली बघ मला काय म्हणायचं आहे. अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स.
2 प्रकारे आपण मॅथ्स करू शकतो. दिस विल नॉट डू सेड आकाश. आकाश त्यावरती म्हणाला, हे नाही होऊ शकत. डू यू थिंक देसाई मॅम विल बी प्राऊड ऑफ अ क्लास ऑफ कॉपी कॅट्स. तुला काय वाटतं, देसाई मॅम आपल्याला कॉपी कॅट्स म्हणून ओळखाव्यात का, की दुसऱ्यांचं फक्त अनुकरण करणारे. यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल. तू तोपर्यंत मॅथ्स करू शकत नाहीस, गणितं करू शकत नाही जोपर्यंत तुला ती व्यवस्थित कळलेली नाही आहे. इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट. हा मॅथ्सचा रूलच आहे की समजून घ्या आणि मग करा, आणि तुला तो फॉलो करावाच लागेल, तुला त्याप्रमाणे काम करावंच लागेल. अँड व्हॉट इफ दे डोंट अँड देअर आर मेनी लाईक देम सेड नियती. नियती त्यावरती म्हणाली, अँड व्हॉट इफ दे डोंट, आणि जर त्यांना करायचं नसेल तर, अँड देअर आर मेनी लाईक देम, आणि खूप जण अशीच असतील तर तू काय करणार. आय हॅव ॲन आयडिया सेड सोली. त्यावरती सोली म्हणाली, माझ्याकडे एक ह्याच्यावरती कल्पना आहे. लेट सम ऑफ द स्टुडंट्स वर्क ॲज अवर सर्च लाईट्स. आपण काही मुलांना सर्च लाईट्स म्हणून नियुक्त करूया. सर्च लाईट्स म्हणजे काय, प्रकाश दाखवणारी, प्रकाश शोधणारी, किंवा ज्यांचे काही प्रॉब्लेम्स आहेत अशांना शोधणारी मुलं शोधूया. दे विल विजिट अस ॲट होम, टॉक टू अस एव्हरी डे टू सी दॅट वी स्टडी. ती मुलं आपल्या घरी येतील आणि आपण काय अभ्यास केला आहे ते बघतील. अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज आस्क्ड निलेश. त्यावरती निलेश म्हणाला, जर आपल्याला त्याच्यामध्ये काही शंका असतील तर त्यांचं काय. लेट अस ऑल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हू विल हेल्प अस आउट ऑफ अवर डिफिकल्टीज. तर त्यावरती ती म्हणाली, आपण स्टडी गार्ड्स नियुक्त करूया, जसं नियती आहे ते आपल्याला आपल्या ज्या शंका असतील तसं निरसनाचं काम करतील. आपल्याला सगळीच गणितं येतात असं होत नाही, काही गणितं आपल्याला जमतात, पण काही गणितं जी जमत नसतील किंवा काही गोष्टी ज्या जमत नसतील त्या ते सोडवण्याचा आपल्याला प्रयत्न करून दाखवेल. दॅट्स अ ग्रेट आयडिया सेड सुनील. त्यावरती सुनील म्हणाला, ही फारच सुंदर कल्पना आहे. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट. मग आपण असं करूया, प्रत्येक विषयासाठी एक स्टडी गार्ड नियुक्त करूया. इट डिडंट टेक व्हेरी लॉंग टू आयडेंटिफाय द SLS अँड SGS. आपल्याला फार वेळ लागणार नाही सर्च लाईट्स आणि स्टडी गार्ड्स नियुक्त करायला. वी पुट POA इन मोशन इमिजिएटली. आपण पटकनच प्लॅन ऑफ ॲक्शन कार्यान्वित करूया. मोशनमध्ये टाकूया म्हणजे कार्यान्वित करूया, तो पण इमिजिएटली, लवकरात लवकर. वी डीड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. आपण ही गोष्ट कुठल्याही आपल्या शिक्षकाला सांगायची नाही, हे टॉप सिक्रेट असेल आपलं. वी वॉन्टेड टू गिव्ह मिसेस देसाई अ सरप्राईज. हे मिसेस देसाईंसाठी एक सरप्राईज असेल, आश्चर्याचा धक्का असेल. बट शी इज रिअली टू गुड. पण त्या खूपच चांगल्या आहेत. शी स्पॉटेड द चेंजेस विदिन अ वीक. त्यांना लवकरच आपल्यामध्ये झालेले बदल लगेच लक्षात येतील. काहीच आठवड्यांमध्ये हे त्यांच्या लक्षात येतील. मुलांना हे सुद्धा माहिती आहे की आपल्या टीचर किती इंटेलिजंट आहेत. आपल्यामध्ये झालेले बदलाव त्यांच्या लगेच लक्षात येईल, हेही त्यांना माहिती आहे. समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास आय एम शुअर शी सेड. त्या म्हणाल्या, समथिंग इज ॲट वर्क इन दिस क्लास. ह्या क्लासमध्ये, या वर्गामध्ये काहीतरी काम चालू आहे. आय एम शुअर, मला याची पूर्ण खात्री आहे. नो वन इज एव्हर ॲबसेंट. आता ह्याच्या पुढे कोणी गैरहजर राहत नाही. अमेझिंग, हे खूपच छान आहे. एव्हरीवन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. धडा चालू जेव्हा असतो तेव्हा प्रत्येकाचं लक्ष असतं. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आईज. आणि मी पाहिलेलं आहे तुमच्या डोळ्यातली चमक, ती काहीतरी वेगळीच आहे. समथिंग हॅज हॅपन. काहीतरी नक्कीच घडलं आहे.
So then we had to tell her. She was really impressed. मग आम्ही त्यांना थोडं सगळं सांगितलं. त्यांना शी वॉज रिअली इम्प्रेस हे सगळं ऐकून त्या फारच प्रभावित झाल्या. यू पीपल आर रिअली अमेझिंग. तुम्ही मुलं खरंच खूपच सुंदर आहात, खूपच छान आहात. व्हॉट वंडरफुल आयडियाज. तुम्ही काही छान युक्ती शोधून काढलेली आहेत. सच डिटर्मिनेशन. तुमची तुमच्या शाळेबद्दल किंवा तुमच्या वर्गाबद्दल, तुमच्या अभ्यासाबद्दल कितीतरी निष्ठा आहे. देअर इज नो अदर क्लास लाईक युअर्स. शाळेमध्ये असा कुठलाही वर्ग तुमच्यासारखा वर्ग नसेल. वी फील सो हॅपी वी वर ऑन क्लाउड 9. हे जेव्हा आम्ही सगळ्यांनी ऐकलं तेव्हा आम्ही खूपच आनंदी झालो आणि आमचं डोकं तर पार 7व्या आसमानावरती पोचलं. ऑन क्लाउड 9 म्हणजे आम्हाला खूप आनंद झाला. एव्हरी वन ऑफ अस बिगेन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. मग आमच्यापैकी प्रत्येक जण खूप प्रयत्न करू लागला. ऑनेस्टली प्रामाणिकपणे प्रयत्न करू लागला. And you will not believe this, but you were actually all quite eager to take the second test and get the results. आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही, आम्ही प्रत्येक जण वाट बघत होतो की आमची सेकंड टेस्ट कधी होईल आणि त्याचा रिझल्ट, त्याचं प्रगती पुस्तक, त्याचा आलेला उत्तरं ही कधी आम्हाला माहिती पडणार, हे प्रत्येक जण त्याची वाट पाहत होतं. क्वाईट इगर, वाट पाहत होतं. प्रत्येक जण वाट पाहत होतं. दिस टाईम वेन मिसेस देसाई वॉक इन विथ द रिपोर्ट कार्ड्स शी वॉज ऑल स्माइल्स. जेव्हा त्या प्रगती पुस्तक घेऊन आल्या, रिपोर्ट कार्ड्स म्हणजे प्रगती पुस्तक किंवा प्रोग्रेस कार्ड किंवा प्रोग्रेस रिपोर्ट कार्ड्स, जेव्हा ते प्रोग्रेस रिपोर्ट्स कार्ड्स घेऊन मिसेस देसाई आल्या त्यावेळेला त्या खरंच सुंदर सुंदर हसत होत्या. शी वॉज ऑल स्माइल्स. शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. त्यांनी प्रत्येकाला स्वतः कॉंग्रॅच्युलेट केलं, प्रत्येकाचं अभिनंदन केलं. हावेवर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट टेल. पण सगळ्यात शेवटी मला आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. वी हॅड होप दॅट वी वुड ऑल डू वेल. आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं की आम्ही सगळ्यांनी मिळून छान केलं आहे. मेनी ऑफ अस डिड डू वेल, बट अलास देअर वर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स अँड सम हॅड इवन फेल. आम्हाला सगळ्यांना असं वाटलं की आम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे, पण शेवटी व्हायचा तो गोंधळ झाला. काही जणांना खूप कमी मार्क पडले, पुअर मार्क्स, कमी मार्क मिळाले. अँड सम हॅड इवन फेल, पण काही जणं नापाससुद्धा झाली हो. सो देन वी ऑल बिगेन टू फील क्रश. त्यामुळे आम्ही सगळेच नाराज झालो. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क इन हर कार्ड कुडंट बिअर इट. नैनाला तिच्या पुस्तकामध्ये, रिपोर्ट कार्डमध्ये लाल शेरा मिळाला होता आणि ती हे सहन करू शकली नाही. बिअर इट, सहन करू शकली नाही. आय हॅव लेट द होल क्लास डाऊन शी सोब. ती रडत रडत म्हणाली, माझ्यामुळे सगळ्या वर्गाला लाज आली. बट अवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग हर. पण आमच्या ज्या सगळ्यांच्या आवडत्या क्लास टीचर होत्या मिसेस देसाई, तिच्याजवळ गेल्या आणि तिला हग केलं, तिला मिठीत घेतलं. नो नैना, यू हॅवंट लेट एनीवन डाऊन. तुझ्यामुळे कोणालाही शर्मेने मान खाली घालावी लागणार नाही. लुक ॲट युअर कार्ड. तुझं कार्ड बघ, तुझं प्रगती पुस्तक बघ. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओन्ली 2 out of 50 in science and this time it is 16. गेल्या वेळेला तुला सायन्समध्ये 50त 2च मार्क होते आणि ह्यावेळेला बघ तुझ्या प्रोग्रेस कार्डमध्ये ह्यावेळेला 16 मार्क आहेत. जसं क्वाईटली
चांगली प्रगती आहे. 2 वरनं 16 म्हणजे 14 मार्कांची वाढ झालेली, काही वाईट नाही आहे. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डिरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. तू खूप चांगली सुरुवात केली आहेस. तू बरोबर व्यवस्थित दिशेनेच चाललेली आहेस आणि मला माहिती आहे की तू अशाच प्रकारे नक्की प्रयत्न करत राहशील. आय एम प्राऊड ऑफ यू, ईच ऑफ वन ऑफ यू. मला तुम्हा सगळ्यांचा अभिमान आहे, प्रत्येकाचा अभिमान आहे. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट? तुम्ही ओळखू शकता का पुढच्या टेस्टमध्ये, पुढच्या चाचणीमध्ये, पुढच्या परीक्षेमध्ये काय झालं असेल? मला तर नक्की वाटतंय सगळी मुलं चांगल्या मार्कांनी पास झाली असतील. त्यांनी जर का प्रयत्न केले, म्हणजे तुम्हा मुलांनी जर का प्रयत्न केले तर तुम्ही काहीही करू शकता. म्हणून एक लक्षात ठेवा, प्रयत्न करत राहायचा आहे. आपल्याला नाही कळलं तर तेच ते पुन्हा पुन्हा ऐका, पुन्हा पुन्हा वाचा, म्हणजे तुम्हाला ते कळेल आणि तुम्ही त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देऊ शकाल. मुलांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा. माझ्या चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे प्रथमतः धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांनी लवकरच सबस्क्राईब करा अशी विनंती. आणि जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. थँक्यू. बाय.